नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश जाधव. महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची तारीख आहे 3 डिसेंबर 2024. आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधले सोयाबीन बाजार भाव काय आहेत चला बघूया. चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे 1958 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4225 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4050 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे 4410 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4470 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4200 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे 11695 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4390 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4260 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे 2050 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4750 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4550 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे 1100 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4300 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4060 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे 205 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4375 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4350 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे 9678 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4155 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4052 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे 176 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4300 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4095 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे 310 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4325 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे 6500 क्विंटलची. जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे 4235 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर आहे 4030 रुपये प्रति क्विंटल. हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव. आज जास्त ठिकाणी 4200-4300 मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे. दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.